एकदा जोरदार टाळ्या ही अनोखी गाठच्या संपूर्ण टीमसाठी झाल्या पाहिजेत. तुम्हा सगळ्यांसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. मी सुरुवात करू इच्छिते शारिक सर तुमच्यापासनं. खूप कमाल एकतर ट्रेलर वाटतोय आणि जेव्हा जेव्हा झी स्टुडिओज चित्रपट काढतं तेव्हा ते हिट होतात यात काही शंका नाही. म्हणजे 2023 हे वर्ष बघितलं तर इट वॉज ट्रुली झी स्टुडिओजचं वर्ष. कारण इतके दर्जेदार सिनेमे आले. देर वॉज वाळवी जो खूप गाजला, गदर, आताचा 12th फेल, जोरम आणि आता ही अनोखी गाठ सारखा चित्रपट. काय सांगाल सर, ही सक्सेस स्ट्रीक कशी मेंटेन करताय? नमस्कार. सक्सेस तो ऑडियंस बनाती है पिक्चर को सक्सेस. हम लोग तो अपनी तरफ से जितनी मेहनत कर सकते हैं वो करते हैं. मेन आइडिया ये है कि कैसे हाउ टू गेट एसोसिएटेड विथ वेरी टैलेंटेड इंडिविजुअल्स लाइक एवरीवन ऑन द स्टेज ओवर हियर. महेश सर के साथ ये हमारी क्या तीसरी चौथी फिल्म है. एंड व्हेन महेश सर इज़ इन्वॉल्व्ड यू कैन बी रेस्ट एश्योर्ड दैट द ड्रामा quotient is always high. But yeah, 23 was a great streak and we are hoping to continue in 24. This is amongst our first release of 24 and fingers crossed we need the support of the audience and the media. Thank you so much. Thank you so much, sir. We are equally excited for the film by all means. Can't wait for 1st March to arrive and to see the film in theaters. Thanks a lot. Thanks a lot. महेश सर तुमच्याकडे यायचं आहे कारण आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत या चित्रपटासाठी आणि काकस्पर्श, नटसम्राट, पांघरुण सगळेच सिनेमे दर्जेदार आहेत. या चित्रपटाच्या नावातच अनोखेपण आहे. या चित्रपटाचं अनोखेपण तुम्ही काय सांगाल? नमस्कार. एक छान म्हणजे कसं आहे आपलं एक जुन्या काळचा सिनेमा बघायचा एक हे ठेवायचं होतं मला. थोडेसे संस्कार आपले जुने काय होते. आज काळ असा आला आहे की यूथला सगळंच कळतं आणि व्हॉट एव्हर द पेरेंट्स से आई वडील जे म्हणतात ते किती चुकीचं आहे हेच त्यांना वाटत असतं. कुठेतरी एक सिनेमा असा दाखवायचा होता ज्याच्यात थोडेसे संस्कार आहेत आपले आणि एक रिबेल जसं प्रत्येकात असतो. मी रिबेल होतो तसं प्रत्येक एक यूथ हा रिबेल असतो. मी कुठेतरी एक म्हण ऐकलेली की बाय द टाईम यू गेट टू नो युअर पेरेंट्स वर राईट यू हॅव अ सन हू इज टेलिंग यू हाऊ रॉंग यू आर. तर त्याचं तर कुठेतरी ते संस्कार ठेवून केलेला सिनेमा आहे आणि आहे त्याच्यात एक लव्ह स्टोरी पण ती मला हा रोमॅन्टिक सिनेमा म्हणता येणार नाही. परत थोडेसे फॅमिली व्हॅल्यूज, थोडंसं सॅक्रिफाईस या सगळ्या गोष्टी आहेत आणि सुंदर म्युझिक आहे. मला वाटतं हा एक मी आत्तापर्यंत केलेल्या सिनेमामध्ये वेगळा होता. हा माझा 5वा सिनेमा असेल बहुतेक झी बरोबर. दे धक्काने सुरुवात झालेली, दे धक्का, मग काकस्पर्श, नटसम्राट, पांघरुण आणि हा. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे मला आठवतं आहे की मी ही गोष्ट जेव्हा सांगितलेली मंगेशला आणि अश्विनला त्यावेळेला लगेच ते हे झालं आणि एक असं होतं की पटकन करायचं सिनेमा. मी श्रेयसला फोनवरच ऐकवली मला वाटतं गोष्ट. फोनवरच ऐकून तो म्हणाला कधी सुरू करायची. तर देर आर एव्हरीथिंग विच फेल इन प्लेस. मग ऋषी आला ऑन बोर्ड, शरद सक्सेना आले. आमची सुहास ताई तर माझी फेवरेट ॲक्ट्रेस आहेच कधीपासून, मला वाटतं 91 पासून. त्यामुळे इट वॉज अ नॅचरल थिंग. मी तो रोल लिहिला तेव्हाच मी म्हटलेलं हा सुहास जोशीच करतील. आणि गौरी तर काय घरकी आहे ना, म्हणजे मुलगीच आहे माझी. त्यामुळे त्यात थोडंसं एक डान्सचा एलिमेंट होतं म्हणून गौरी वॉज अ नॅचरल चॉईस. दीप्ती लेले मला खूप आनंद वाटतो सांगायला की दीप्ती लेलेची खूप लेट मला वाटतं इंट्रोडक्शन झालं ॲक्टर्स म्हणून आणि ते माझ्या एका शोमध्ये झालं. त्यामुळे इट वॉज अ फॅन्टॅस्टिक आणि झीचा बॅकिंग होतं. त्यामुळे सिनेमा व्हॉट एव्हर आय सी म्हणजे मी जो बघितला तो मला आवडला आहे. बाकी बट इट इज अ फिल्म विच यू कॅन सी विथ द होल फॅमिली. अजिबात तुम्हाला कुठेतरी हे वाटणार नाही की एम्बॅरेस होणार नाही बघताना की अरे बापरे वडिलांसमोर बघतो का आईसमोर बघतोय आणि तरी एन्जॉय करू शकेल असा सिनेमा आहे. महेश सर तुमच्या चित्रपटांचं संगीत सुद्धा फार विशेष असतं आणि मला असं वाटतं की मी मगाशी म्हटलं तसं ही अनोखी गाठ हे एक वाक्य, ही एक ओळ आली आणि देर वॉज अ लाऊड चिअर इन दी ऑडियन्स. सगळीच गाणी खूप मनाला भिडणारी आहेत. या चित्रपटात सुद्धा ट्रेलरमध्येच इतक्या सुंदर पद्धतीने संगीताचा वापर झालेला आहे. या चित्रपटाचं संगीत काय सांगाल त्याच्यात? हा मला वाटतं की हितेश मोडक आमचा म्युझिक डायरेक्टर ज्यांनी ही अनोखी गाठ म्युझिक केलं
खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे मुलगा. आणि ह्या सिनेमामध्ये पण खूप म्हणजे ह्याच्यात मला सगळीच गाणी दाखवायची होती, बरीचशी गाणी येऊ शकली नाही. पण अप्रतिम म्युझिक आहे ह्या सिनेमाचं. ते जे एक क्लासिकल गाणं आहे शेवटी, ते मला श्रेयसचं ऑलवेज म्हणणं असतं की अरे तो कॅरेक्टर तसा या टिपेत गातो. मी म्हटलं पण त्या टिपेत कोणी बाकी गाऊ शकणार नाही. त्यामुळे आणि कसं माणूस गाताना एक वेगळा पिच लागतो ना, आणि तो ह्याच्या आवाजात त्यांनी गायला गेलं असतं तर ते गाणं शक्यच झालं नसतं. तर पण बाकी खूप एक नाते सलते का नावाचं एक गाणं आहे त्यात, ते पण अप्रतिम आहे. आणि म्युझिक ह्या पिक्चरचं म्युझिक इज अ व्हेरी स्ट्रॉंग एलिमेंट आहे ह्या सिनेमाचा तो म्युझिक. आणि ते म्युझिक उगाच नाही आहे. म्हणजे ती आपण नॉर्मली बघतो की गाणं काही संबंध नसताना गाणं सुरू होतं, असं कुठेच तुम्हाला सिनेमात दिसणार नाही. ते गाणी जी आहेत ती सिनेमाशी एकरूप होऊन आलेली गाणी आहेत. आणि वी हॅव 5 सॉंग्स आणि 5ही गाणी सुंदर आहेत. थँक्यू सो मच सर. श्रेयस, मला तुला विचारायला आवडेल की इफ आय एम नॉट रॉंग की तुझं आणि महेश सरांचं सुद्धा हे पहिलंच एकत्र केलेलं काम मी आहे. सांगायचं एकत्र नाही, मला हे सांगायला खूप आनंद वाटेल की बाकी सगळं सिनेमा सगळं ठीक आहे. ऑल द बेस्ट नावाचं नाटक मी केलं 1993मध्ये. ते INT स्पर्धेत ते एकांकिका म्हणून झाली आणि मी बघितली आणि आय वॉज सो फ्लोर्ड. आणि मी जाऊन देवेंद्रला म्हटलं की आपण नाटक करूया याचं. तर तो असं माझ्याकडे बघायला लागला, तर म्हणाले एकांकिका आहे. म्हटलं हो रे, ते पण बघू नंतर. कालांतराने मग मी मोहन वागांकडे गेलो, आम्ही दोघांनी मिळून ते नाटक केलं. ते नाटक इतकं जोरात चाललं की काही त्याला अर्थच नाही. आणि तर मी त्यावेळेला मोहन वागांना म्हटलं सर आपण अजून एक टीम करूया, कारण एवढा डिमांड आहे नाटकाला. आणि मला पर्सनली मला इंटर कॉलेजिएट स्पर्धा बघायला खूप आवडायच्या. INT म्हणा, उन्मेष म्हणा, मी कायम जायचो. आणि त्यावेळेला मी श्रेयसला पाहिलेलं तिथे. श्रेयस, सतीश आणि आनंद इंगळे ह्या तिघांना घेऊन आय एम व्हेरी हॅपी टू से की त्या एकांकिकेमधनंच सिलेक्ट केलेला हा. म्हणजे माझा कॉन्फिडन्स वॉज नॉट की करेक्ट होता की म्हटलं ही शुड प्ले अ रोल. त्यामुळे कुठेतरी एक माझा थोडासा हातभार आहे फॉर हिम टू कम इन टू कमर्शियल थिएटर. सिनेमात तुम्हाला माहिती नसेल पण मी एक निदान नावाचा सिनेमा केला, त्यावेळेला एक सगळेच होते त्यात. मी आता श्रेयस होता, भरत होता, सगळे मग मक्या होता, सतीश होता, सतीश राजवाडे आणि श्रेयस. त्यावेळेला वर मिठीबाईची जोडगोळी होती आणि मी बायको होतो. तर त्यामुळे समवेअर आय न्यू की ही हॅज अ लॉंग वे टू गो. आणि थोडंसं आमचं एक दुसरं एक अजित कुलकर्णी नावाचं एक रिलेशन होतं आमचं. होमिओपॅथिक सॉरी काय होता प्रश्न, काय होता? प्रश्न आता बदललेला आहे. प्रश्न आहे की या सिनेमामध्ये सरांसोबत काम ॲक्च्युली शूट करताना पण असंच व्हायचं. म्हणजे आम्ही एक तो सीन सांगायचा आमच्या DOPंना की हा असा सीन याचं लाईटिंग जे काय ते करा. आणि तेवढ्या वेळात मग येऊन तो मला एका वेगळ्याच सिनेमाची गोष्ट सांगायचा. ओके, त्यामुळे एका सीनची काय तयारी करतोय वगैरे वगैरे करत असताना वेगळीच गोष्ट डोक्यामध्ये चालायला लागायची. आणि मग परत आम्ही तयार करायचो, अच्छा नाही हा सीन आहे, हा वाचून घेऊया वगैरे वगैरे. अर्थात ते सगळेच सिनेमे काय तो माझ्याबरोबर करणार नाही आहे, पण गोष्टी खूप सांगितल्या त्यांनी मला त्या सीनच्या मध्ये. पण मला महेशदा म्हणाला त्याप्रमाणे की येस, तेव्हा टेक्निकली पहिलं माझं व्यावसायिक नाटक टूर केदारबरोबरचं. आमचे खूप कमी प्रयोग झाले, पण त्यावेळेला ऑल द बेस्ट एक असं नाटक होतं की म्हणजे वाव. मला आठवतं मी माझ्या आईबाबांसाठी तिकीट्स मोहन काकांना रिक्वेस्ट करून त्यांना घेतले होते आणि मग मी चोरून वर जाऊन बसलो होतो दीनानाथला आणि मी ते नाटक परत एकदा बघितलं होतं. सो असं करून फायनली जेव्हा मला कळलं की आय एम गोण टू बी अ पार्ट ऑफ द सेम प्ले, दुसरी टीम, याआधी कधीच असं ऐकलं नव्हतं की एक दुसरी टीम येते वगैरे वगैरे. आणि आम्हाला त्यात चान्स मिळाला होता, मी, सतीश आणि आनंद. सो ऑल थँक्स टू महेशदा. तिकडनं सुरुवात झाली. मग निदानमध्ये आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे रोल केले. पण त्यानंतर फुल फ्लेजेड सिनेमा, आय हॅव बीन वेटिंग फॉर द लॉंगेस्ट टाईम टू डू अ फिल्म विथ महेशदा. फायनली ते आता यावर्षी स्वप्न खरं झालं जेव्हा आम्ही ही अनोखी गाठ हा सिनेमा केला. सो महेशदाबरोबर म्हणजे माझ्या जनरेशनच्या प्रत्येकालाच आणि आत्ताच्या यंग जनरेशनला सुद्धा असं वाटतं की महेशदाबरोबर आपण एक फिल्म करावी. त्याचं कारण असं की
तो मी काल पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो की त्याला जेव्हा ती गोष्ट भिडते आणि त्यांनी खूप सिनेमे केले, पण ती गोष्ट जेव्हा त्याला भिडते आणि त्याला वाटतं की नाही मला ही गोष्ट आता सांगायची माझ्या पद्धतीने, तेव्हा तो त्याच्यामध्ये जे काय जीव ओतून करतो तो त्यातला हा एक सिनेमा आहे. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आय गॉट अन अपॉर्च्युनिटी त्याच्याबरोबर काम करायची अशा सिनेमामध्ये. आणि सुहासताई, ऑब्व्हियसली शरद, गौरी, ऋषी, एव्हरीवन, दीप्ती आणि झी स्टुडिओजचं बॅकिंग. आज यु नो हू डझंट वॉन्ट अ ग्रेट रिलीज, की जेव्हा झी स्टुडिओचं नाव लागतं आणि फिल्म रिलीज होते तेव्हा त्याला एक ऑटोमॅटिक एक दर्जा येतो, एक क्रेडिबिलिटी येते. आणि त्यांचा पास्ट रेकॉर्ड पाहता ऑब्व्हियसली ऑडियन्सला माहिती आहे, अच्छा झी स्टुडिओज एक सिनेमा घेऊन येते, महेश मांजरेकर दिग्दर्शित, म्हणजे काहीतरी चांगलं असेल त्याच्यामध्ये. सो आय थिंक ऑल ऑफ अस आर बँकिंग हेविली ऑन दॅट वेव्ह, की ही दोन मोठी नावं आहेत, त्याच्यामुळे आपलं पण काहीतरी काम होऊन जाईल. सो आय एम हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ इट अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट नाव. लवली. श्रेयस, तू खूप निवडक सिनेमे करतोस, पण ते खूप कमाल असतात. मला विचारायला आवडेल की ही अनोखी गाठ या चित्रपटाला हो म्हणण्यासाठी तुला मनाला सगळ्यात जास्त भिडलेली गोष्ट कोणती होती कथानकातली? महेश मांजरेकरचा कॉल. आय थिंक याच्याहून मोठी दुसरी गोष्ट माझ्यासाठी तेव्हा नव्हतीच, की महेश मांजरेकर डिरेक्ट करतोय, यु नो त्याचा स्क्रीन प्ले आहे, त्याची गोष्ट आहे आणि झी स्टुडिओज बॅकिंग आहे. हे सगळ्यात दॅट वॉज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आय डोंट वॉन्ट टू लाय. ऑफकोर्स त्याने जेव्हा गोष्ट मला फोनवरच मी कुठेतरी जात होतो आणि गाडीत तो म्हणाला थांब आत्ताच ऐक. सो मी थांबून ती अख्खी गोष्ट ऐकली आणि ऐकता क्षणी मला असं वाटलं, जसं तो म्हणाला त्याप्रमाणे, की काही त्याच्यामध्ये काही हरवलेल्या गोष्टी यात म्हणजे परत आम्ही दाखवायचा किंवा आणायचा प्रयत्न केला आहे. यु नो, सो त्याच्यामध्ये अर्थात युअर व्हॅल्यूज, युअर कल्चर, पण ॲट द सेम टाईम रोमॅन्स, लव्ह स्टोरी. म्हणजे माझ्यासाठी इट इज अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. इट इज अबाउट दिस गायज कमिटमेंट टू दॅट रिलेशनशिप, की तो त्याच्याकडनं जेव्हा तो फायनली अग्री करतो की येस आय वॉन्ट टू गेट इन टू इट, तेव्हा तो किती कमिटेड असतो त्या गोष्टीला. कम वॉट मे, तो कमिटेड आहे त्या गोष्टीला. आय थिंक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या ॲज अ कॅरेक्टर मला खूप आवडल्या. मी असे फारसे रोल्स मी नाही केलेले, यु नो, कॉमेडीज वगैरे बऱ्याच केल्यात, पण असा रोल माझ्यासाठी पहिल्यांदाच आला होता. अँड आय थिंक आय डिडंट वॉन्ट टू लूज आउट ऑन दी अपॉर्च्युनिटी. त्यामुळे मी त्याला लगेच बोललो, पटकन सुरू करूया, जास्त वेळ नको घालूया. म्हणजे ह्याच्या आधी की त्याचा विचार बदलेल, यु नो, मग अजून तो माझ्यासारखाच अजून पण खूप लोकांना स्पॉट करत असतो. म्हणजे महेश मांजरेकरनी आजपर्यंत खूप लोकांचं आयुष्य बनवलं आहे. सो त्याच्या डोक्यात अजून कोणीतरी यायच्या आधी त्याला सांगायचं की ओके मी रेडी आहे, कधी 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 ते सांग, आणि सुरू केलं. लवली. पण आता चित्रपट 1 मार्चला तयार आहे आम्हा सगळ्यांच्या भेटीला येण्यासाठी. मला विचारायला आवडेल की या पात्रामधली अशी कोणती गोष्ट आहे श्रेयस, जी अजूनही तुझ्यामध्ये फ्रेश आहे, तुझ्यात जिवंत आहे, तुझ्यामध्ये ती तुला रोज आठवते? मे बी मला वाटतं यु नो त्याचा साधेपणा इज वॉट रिअली कम्स आउट अक्रॉस. म्हणजे गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की अरे रे अच्छा. मग आता मी फार काय बोलणार नाही त्याच्याबद्दल, पण मला वाटतं त्याची सिन्सिअरिटी, त्याची कमिटमेंट, प्रामाणिकपणा, आणि त्याचा म्हणजे प्रामाणिकपणा ॲक्च्युली टू एव्हरीथिंग दॅट ही डज. मग आईच्या टुवर्ड्स असो, फॅमिली टुवर्ड्स असो, किंवा बायकोच्या टुवर्ड्स असो, यु नो, दॅट इज वॉट रिअली अपील टू मी, अँड दॅट इज वॉट आय एन्जॉयड पोर्ट्रेइंग ॲज वेल. थँक्यू सो मच श्रेयस. शरद सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायला मला आवडेल की ट्रेलरमध्ये असे वडील दिसत आहेत जे मुलीला रागावत आहेत, जे सांगतायत सॉरी मगाशी महेशदा तुला शरद सक्सेना असं बोलला चुकून, त्यामुळे तू हिंदीत बोलाला. सेक्सी ना म्हणायचं. शरद सर, मला विचारायला आवडेल की ट्रेलरमध्ये असे वडील दिसत आहेत जे मुलीला रागावत आहेत, म्हणजे एक कुठेतरी धाक आहे, पण ॲट द सेम टाईम तिच्यासाठीची काळजी सुद्धा त्याच्यात दिसून येते. या वडिलांच्या पात्राबद्दल काय सांगाल? खूप प्रेम करतो तो मुलांवर. हे ओरडणारे वडील असतात ना, किंवा कडक आई वडील असतात, हे कधी दुष्ट नसतात. ही खूप चांगली माणसं असतात, साधी माणसं आहेत. त्याची कुवत त्याला माहिती आहे, त्याची किती उंची उडी मारू शकतो तो, ते त्याला माहिती आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना की चादर बघून पाय पसरावेत, त्या कॅटेगरीतला आहे तो.
आणि जुन्या विचारांचा आहे, संस्कारांचा आहे. 7च्या आत मुलींनी घरात यावं अशा टिपिकल ह्याच्यातला तो बाप आहे. म्हणजे तो वाईट आहे असं होत नाही. आता काळ बदलला आणि सगळंच वेगळं झालं. म्हणजे तेव्हाचं सगळं चुकीचं होतं असं होत नाही कधी. आता सगळं दृष्टिकोन बदलले, सगळंच बदललं म्हणून आधीचं चुकीचं होतं असं होत नाही. आणि ह्याचाच दोन्हीचा संगम आहे या सिनेमामध्ये. त्यामुळं त्याला मुलींची खूप काळजी आहे. आणि हे जे काय चाललंय की ही काय डान्सच करते आता, तर ते अजूनही म्हणजे आजही काळ बदललेला नाही. आजही आत्ता शिकलेले, सवरलेले, मोठमोठे एज्युकेटेड घरात सुद्धा नाचणारी मुलगी, डान्स, सिनेमात, नाटकात काम करणं हे काही फार चांगलं आहे असं न मानणारी आज खूप एज्युकेटेड लोक माझ्या पाण्यात आहेत. आणि तो तर बिचारा साधा कर्मचारी आहे, एक साधा सामान्य नोकरी करणारा माणूस आहे. त्याचा तुटपुंजा पगार, त्याचं ते जुनं घर वडिलोपार्जित मिळालेलं, त्याच्यात तो राहतोय. ते ही जी काही ते चाललेलं आहे सगळं हे त्याला नाही आवडत आणि म्हणून तो सतत ओरडत असतो. त्याच्या पाठीमागं खूप काळजी आहे. त्यामुळे त्या काळजीतून ते सगळं आलेलं आहे. की नाही? सेक्सी आहे ना उत्तर. मी आपले म्हणून म्हटलं शरद सेक्सी आहे ना. पण मला ना माझे आणि शरदचे काही सिक्वेन्सेस आहेत फिल्ममध्ये जे मी आता अर्थात सांगू शकत नाही, पण म्हणजे रिअली फनी. म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि मला खूप मजा आली ते सीन्स त्याच्याबरोबर करताना जसे लिहिले आहेत ते. एक म्हणजे या निमित्ताने एक ह्याचे आभार पण मानतो मी की आजारी असताना ह्याचा मला फोन आला होता. बोंगशेज तो कधी मला शरद नाही म्हणत. तो फोन केल्यावर वेगवेगळ्या नावाने असे हाका मारतो. बोंगशेज लवकर बरं व्हायचं, एक सिनेमा करतोय. तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन तेव्हा वडिलांचा रोल हा. आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोलसाठी. आता मी तसं दिसत नाही, सिनेमात दिसतो तसा. आता पूर्णपणे बदललो आहे मी. पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली त्या आजारपणानंतरचं जे माझं शरीर, यष्टी, माझा चेहरा, माझ्या डोक्यावरचे केस आणि हे सगळं ते इतकं सूट होतं आणि त्याचा एवढा सुपर्ब वापर त्यांनी केला. आणि जो शब्द दिला होता आजारपणात तो शब्द त्यांनी पाळला. 2 माणसं आहेत अशी, हा आणि केदार शिंदे. या दोघांनी मला आजारपणात शब्द दिला होता की तू बरा झालास की तुझ्यासाठी एक सिनेमा आहे. नाही, मला काय वाटतं माहिती ना, मी माझं कायम म्हणणं असतं की आपण एक लहानपणी मी एक वाक्य खूप ऐकलंय, स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड. हल्ली म्हणजे मुलांना ओरडलं तरी मग त्यांना सायकॅट्रिस्टकडे जावं लागतं. का? आम्ही आयुष्यात कधी गेलो नाही, आम्हाला तुडवलं आहे आईवडिलांनी. म्हणजे तुडवलं आहे तरी आम्हाला काही नाही, वी स्टील लव्ड आवर पेरेंट्स. हल्ली म्हणजे डोळे वटारले, लेटर टेक इट टू द सायकॅट्रिस्ट. कशासाठी? तर कुठेतरी म्हणजे आम्ही काय वाईट वाढलो नाही आहे की म्हणजे आम्हालाही. पण आता हल्ली काय झालं आहे बिकॉज ऑफ एव्हरीथिंग ना, की जरा त्याला प्रत्येकाला एक म्हणजे आयुष्यात जसं जेवणात मीठ लागतं तर आयुष्यात सायकॅट्रिस्ट लागतो हल्ली. आणि जे वडील आता स्ट्रिक्ट आहेत त्यांना अजिबात मुलांचं वाईट व्हावं असा हेतू नसतो. ते त्यांच्या पद्धतीने करायचं. बरं कुठेतरी एक मला वाटतं एक मध्यबिंदू साधला जाऊ शकतो. पण कोणीही पेरेंट आपल्या मुलांना जर का ओरडत असेल किंवा चिडत असेल तर त्यांना मुलांचं वाईट कधीच डोक्यात नसतं. पण ते तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेलच. सॉरी, थँक्यू. थँक्यू सो मच सर, थँक्यू. ती आई आहे प्रेम करणारी, तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की फार रिलेटेबल आहेत या, कारण तुम्ही सुद्धा तशाच प्रेमळ वाटता. या आईच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? कशाच्या? तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? हां, नमस्कार. आता ती काय तू प्रेमळ वगैरे वाटते असं म्हणतात, पण नाही आहे नाही का मी अशी काही दिसत नाही मी. समजा तो एक सुंदर रोल आहे, एका समजदार आईचा आहे. आणि आत्ता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाची काळजी असते, त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आता ही आई तो इरिटेट होतो आहे काही वेळेला की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस, पण तरी परत परत ती तेच काढते कारण तिला माहिती आहे की त्याच्यातच त्याचं भलं होणार आहे म्हणून ती काढते. आता तिचं आजारपण आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन आहे, येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे, आशा आहे, या सगळ्याच्या भोवताली ही कॅरेक्टर जाते. आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे. मी सुहास जोशी म्हणून सांगते की मला एकासारख्या एक भूमिका करायला आवडत नाहीत.
आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली की हा असा असा रोल आहे तुझा, अरे म्हटलं हा वेगळा आहे की असं बऱ्याच वर्षात केलं नाही आहे मी काही. कारण आता खरं सांगायचं, आता अशा समजूतदार आयांचे रोलच लिहिले जात नाहीत. एकदम टोकं गाठली जातात. काहीतरी एक दुष्ट तरी असते किंवा मग काहीतरी आई पळूनच गेली कुणाबरोबर आणि मग मुलांबरोबर, हे असली काहीतरी लफडी दाखवतात. त्याच्यापेक्षा एक अत्यंत साधी सरळ प्रेमळ आई आणि तिच्या मुलाबद्दलच्या अपेक्षा, हे इतकं गोड वर्णन त्यांनी मला केलं होतं की मला या रोलबद्दल वाटलीच, म्हणजे आपुलकीच वाटली, प्रश्नच नाही. आणि महेश म्हणाला तसं की आमची ओळख काही आजची नाही आहे की आज आम्ही 92 साल नाही का रे, 92-93 आपण डॉक्टर केलं नाही का? डॉक्टर, तुम्ही सुद्धा हे नाटक हा प्रोड्युसर होता त्याच्याबरोबर मी पहिलं केलेलं आहे. त्याच्यामुळे बरेच वर्षाची ओळख आहे आमच्या एकमेकांच्याकडे. मला वाटतं घरीसुद्धा भरपूर आपलं येणं जाणं आहे. त्याच्यामुळे छान रिलेशन्स आहेत आमची सगळ्यांची. त्याच्या ह्याच्यात आता पाहायला गेलं तर आता एवढे सिनेमे तुम्ही नाव घेतलेत, त्यात कुठे आहे मी? नाही पण राईट रोल आला तेव्हा मी नाही, माझा राग नाही आहे, पण त्याच्यात मी पाहिले सिनेमे, त्यात माझ्यासाठी नाही आहे रोल. आणि त्याला माहिती आहे की मला आवडल्याशिवाय किंवा मला योग्य वाटेल असा रोल असल्याशिवाय मी करणारच नाही आहे. त्याच्यामुळे महेश, अजिबात माझा गैरसमज नाही आहे. पण इथे एक मला एक गंमत सांगावीशी वाटते. गंमत म्हणूनच घ्यायची हां ती, की मला वाटतं काकस्पर्शच्या वेळेला तू मला फोन केला होतास की सुहासताई तुझ्यासाठी एक मस्त रोल आहे, चल. कुठे रोल आहे? अगं आहे, छान सिनेमा आहे. मग ते जन्मगाठवरनं आपण करतोय वगैरे. म्हटलं हां हां, ते विनयचं नाटक ना, अरे मस्त आहे मस्त आहे. काय आहे? शूटिंग कुठं आहे? कोकणात. मी माझ्याकडे पाहिलं, माझं वय काय आहे आत्ता, आणि कोकणात शूटिंग. मी म्हटलं महेश, नऊवारी नेसायचं आहे? तुम्हाला हो. म्हटलं नाही मम्मा, मला घेऊ नको, मला घेऊ नको. कारण कुंकूमध्ये 2.5 वर्ष नऊवारी नेसल्यानंतर मी ठरवलं होतं की यापुढे नऊवारीतला रोल करणार नाही. आणि महेशने त्याच्यात मला काही रागावला नाही, काही नाही त्याच्यात. म्हटलं नाही रे, मला भयंकर कंटाळा आलाय नऊवारी. मेन म्हणजे तिला टक्कल करायचं होतं. मी म्हटलं नाही, टक्कल तुला वेगळं करायची गरजच नव्हतं, अर्ध आहेच मला. पण त्याच्यामुळे तो नव्हता प्रश्न नऊवारीचा होता. तुला माहिती आहे का, टक्कल लावलेला रोल मी पहिला 18व्या वर्षी केलेला आहे. PDAमध्ये असताना, प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन भालबा केळकरांची, तिथे माझा पहिला रोल मी जो केला 18व्या वर्षी, ती विधवा अशी लाल आलवण नेसणारी बाई होती. सती नावाचं नाटक होतं व्यंकटेश माडगुळकरांचं. सो टक्कल लावणं आणि असणं याचा मला काही फरक पडत नाही बरं का. नऊवारी वॉज अ प्रॉब्लेम, आणि तो तू सोडवला, त्याबद्दल थँक्स. की काही बोलण्यासारखं नाही मला वाटत. या चित्रपटाच्या निमित्ताने इतक्या आठवणी इथे मला वाटतं निघतायत. एक गप्पा सत्र झालेला आहे ऑलमोस्ट. मला गौरी तुझ्याकडे यायला आवडेल की एकदम अशी फटाकडी वाटतेस तू ट्रेलरमधनं तरी. तू तुझी भूमिका किती एन्जॉय केलीस, आणि अर्थात नृत्य आहे, तुला नृत्याची आवड आहे, आपल्या आवडीचं काम आपल्याला एखाद्या रोलमध्ये करायला मिळणं हे किती किती मस्त फिलिंग असतं. नमस्कार. मला नृत्य होतं त्यामुळे हाफ तिकडेच काम झालं होतं. आणि माझं कॅरेक्टर खूप आजच्या जनरेशनचं आहे, जिथे मस्तीखोर आहे, अल्लड वयाचं आहे. आणि आजची पिढी ते खूप रिलेट करू शकेल, कारण जे सोशल मीडियाने इतकी प्रभावित झाली आहे की तिथे खरं प्रेम काय असतं, खरी नाती काय असतात ते कुठेतरी कळत नाही आहे. आणि त्याच्यातून घडणारी लव्ह स्टोरी आहे. म्हणजे एका सर्टन एजला आम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळं कळतं आहे, पण आईबाबांशिवाय कुणालाच जास्त कळत नसतं, हे सुद्धा त्याच्यातून कळतं. आणि ॲज अ पर्सन पण मला ह्या मूवीमधून खूप शिकायला मिळालं. लवली, खूप उत्सुकता आहे अर्थात तुझा अभिनय बघण्याची सुद्धा, पण नृत्य बघण्याची सुद्धा. कारण ट्रेलरमध्ये जी थोडीफार झलक आम्ही बघितली, गाणी अप्रतिम आहेत, त्यात तुझं नृत्य आहे. त्यामुळे ये तो सोने पे सुहागा मोमेंट झालेला आहे इकडे. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी. थँक्यू सो मच. ऋषी, तुझ्याकडे यायचं आहे मला. नमस्कार. एका फार महत्त्वाच्या पॉईंटवरती तुझी एंट्री होतीये ट्रेलरमध्ये, आणि असं वाटतंय की आता काहीही होऊ शकतं, आता काय होणार आहे याची उत्सुकता आहे. तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील, आणि महेश सरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
आई थिंक मैं पहले महेश सर के साथ काम करने वाले अनुभव के बारे में बात करता हूँ. ऑनेस्टली महेश सरांसोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मी एक आय एम अ नॉन महाराष्ट्रीयन आणि तरी मी महेश सरांबरोबर एक मराठी चित्रपट करतोय. दिस इज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. ऑनेस्टली इट कुडंट गेट बिगर देन दिस. नाउ अबाउट द कैरेक्टर. ही इज़ अ न्यू एज गाय. आज के समय का है, आज के समय की चीज़ें करता है. कुछ चीज़ें हैं जो शायद जो हम कल्चरली जो चीज़ें एक्सपेक्ट करते हैं या होनी चाहिए, शायद उनसे उतना जुड़ा हुआ नहीं है. कुछ चीज़ें शायद समझ नहीं पाता है. तो एक आज के ज़माने का जो लड़के हैं वैसा कैरेक्टर है. स्टिल इन अ डिलेमा कि क्या सही है क्या नहीं है, किस चीज़ पे कमिट करना है किस चीज़ पे नहीं करना है. सो ही इज़ दैट काइंड ऑफ अ पर्सन. एंड वो ऐसा इंसान एक अलग स्टोरी में बीच में कहीं एंटर करता है तो उसके बाद क्या इफ्स एंड बट्स होते हैं. लेट्स सी. लवली, वेरी एक्साइटेड टू सी दैट, क्योंकि ये वेरी एक्साइटेड टू सी माई सेल्फ. ये ट्विस्ट बहुत इम्पॉर्टंट है, लाईक वी सॉ इन द ट्रेलर. दीप्ती, तुला विचारायला आवडेल की मी हे नाही विचारणार आहे की तू तुझ्या भूमिकेबद्दल सांग, कारण आम्हालाही असं वाटतंय की 1 मार्चलाच तो बॉम्ब फुटावा आणि आम्हाला ते सरप्राईज आमच्या समोर उघडं व्हावं. पण अनुभवाबद्दल सांग या चित्रपटाच्या, कारण अर्थात नाव सुंदर आहे, हा सगळा अनुभव जे सगळ्यांकडनं आपण ऐकतोय ते खूप छान आहे. तुझा अनुभव कसा होता? नमस्कार. माझा अनुभव म्हणशील तर महेश सरांबरोबर काम करणं म्हणजे ग्रेट अनुभव असतो, कारण माझी सुरुवात महेश सरांच्या शोपासनं झाली. झीची सिरियल होती, त्यामुळे मला ना कायम घरच्यासारखं वाटतं त्यांच्या सेटवर. आणि त्यांनी वेळोवेळी मला इतकी छान छान कॅरेक्टर्स दिलेली आहेत त्यांच्या फिल्ममध्ये. तसंच हे सुद्धा कॅरेक्टर होतं, ते मी आत्ता जास्त बोलू शकत नाही बिकॉज इट कम्स विथ अ सरप्राईज एलिमेंट. सो असा ह्या फिल्मचं म्हणशील तर आम्ही जिथे शूट केलं आणि महाबळेश्वरमध्ये, आणि जी सगळी आमची टीम होती, तर इतकी मजा आली तेव्हा. कारण गौरी माझी खूप छान मैत्रीण आहे. महेश सरांचा अख्खा सेट, तिथले लोक हे सगळे माझ्या खूप ओळखीचे आहेत. शरददादा होता, ऋषीची छान ओळख झाली. श्रेयस बरोबर मी आधी एकदा काम केलं होतं. सुहासताई तर माझ्या फर्स्ट सिरियलमध्ये सुहासताई माझ्या सासू होत्या. सो तेव्हापासून आमची ओळख आहे आणि त्यांनी मला ॲक्च्युली खूप ग्रूम केलं होतं तेव्हासुद्धा. सो असे जेव्हा सगळे लोक एकत्र येतात, त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं, तेव्हा ऑब्व्हियसली खूप छान वाटतं. आणि तसंच ह्या फिल्मचा असाच छान अनुभव होता. खूप कमाल. आणि ते जे सरप्राईज आहे ते बघण्यासाठी उत्सुकता आहे, त्यामुळे वी आर गोइंग टू स्पेअर यू दॅट क्वेश्चन. नाही विचारणार आहोत तुझ्या भूमिकेबद्दल. मंगेश सर, तुमच्याकडे यायचं आहे. एका खूप छान गोष्टीला पाठिंबा देणं यासाठी सुद्धा एक विजन लागते, आणि झी स्टुडिओज नेहमीच ती विजन घेऊन पुढे जात आलेलं आहे. ही अनोखी गाठ मागे तुमची काय विजन होती? खरं तर आता ही अनोखी गाठबद्दल सांगण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच आपण बोलून झालेल्या आहेत. पण बोलण्याच्या ओघात 2 गोष्टी मात्र अधोरेखित झाल्या. एक कमिटमेंट, कोणतीही गोष्ट निभावण्यासाठी आणि कोणतंही ध्येय मिळवण्यासाठी एक कमिटमेंट लागते आणि एक प्रामाणिकपणा लागतो. आणि कळत नकळत ह्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात नाती टिकवणं वगैरे सगळ्याच गोष्टींसाठी कामी पडतात. आणि हेच नातं जपण्याचा आमचा प्रयत्न असतो प्रेक्षकांबरोबरचा. आणि कमिटमेंट कायम इंडस्ट्रीसाठी आणि प्रेक्षकांसाठी हीच असते की चांगल्यातले चांगले सिनेमे घरच्या सर्वांवर बरोबर बसून बघता येतील असा सिनेमा, आणि घरच्या प्रत्येकाला त्यातनं काही ना काही हाती लागेल असा विषय प्रामाणिकपणे आणि जोरदारपणे प्रत्येक वेळेस घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि ही अनोखी गाठमध्ये पण आम्हाला ते एक प्रयत्न म्हणून साध्य करता आलं आहे. 1 मार्चला तुमच्या घरातल्या सर्वांसोबत आमच्या घरची सगळी मंडळी सज्ज आहेत आणि आता चित्रपटगृहातच भेटण्याची आतुरता आहे. बाकी आपण नंतर बोलूयातच. थँक्यू सो मच सर, थँक्यू. आपण मीडिया Q&Aकडे वळणार आहोत, पण त्याआधी 3 लोकांची नावं या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तसंच होणार आहे. आणि अर्थातच गाणं इनकम्प्लीट आहे सुंदर शब्दांशिवाय, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या या चित्रपटातले जे गीतकार आहेत वैभव जोशी आणि मंदार चोळकर यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. इफ आय एम नॉट रॉंग सर, हितेशनी याचं बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा केलेला आहे. हो हो हो, हितेशनी पांघरुणचा पण बॅकग्राऊंड स्कोर केला, याही सिनेमाचा केला. तो ना खूप गुणी आहे मुलगा, म्युझिक डिरेक्टर म्हणून, आणि कम्प्लीट फोकस्ड आहे. तर मी असं नाही की एक सिनेमा करताना तो त्याचं दुसरं काही काम चालू असतं, तिसरं गाणं चालू असतं. एकदा घेतला की तो कम्प्लीट होईपर्यंत. आणि
त्याचं संपतच नाही गाणं. मग त्यात एक म्युझिक ॲड कर, हे ॲड कर, ते ॲड कर, आणि व्हेरी सिन्सिअर आहे. बरं त्याचं असं नाही की नॉर्मली कसं असतं, अरे भाई हे ॲड करा, इतना चेक भेज दे. तो इतना चेक भेज दे कधी येत नाही त्याचं मग हे ॲड करा. त्यांनी एकदा कमिट केलं की हे गाणं करतोय तर तेवढ्याच पैशात करतो. बाकी सगळे ॲडिशन्स तो स्वतः बेअर करतो. सो ब्युटिफुल. एकदा जोरदार टाळ्या या चित्रपटाच्या म्युझिक टीमसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत, कारण इतकं सुंदर वाटतंय सगळंच. आपण मीडियामधल्या काही रेप्रेझेंटेटिव्हजना मी विनंती करते की तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज माईक आपण ऑडियन्समध्ये दिला आहे का ऑलरेडी? लवली. प्रयत्न करूया की चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारूया. आणि म्हणजे त्यांनी संवाद जे लिहिले सिद्धार्थ साळवी म्हणून, त्यांनी खूप अप्रतिम संवाद लिहिलेत. प्रत्येक वेळेला काय होतं, सगळ्या ह्याच्यात ना तो जो मेन असतो, तो जो खरा सिनेमाचा गाभा असतो संवाद, त्याचं नाव राहतं. त्यामुळे सिद्धार्थने खूप छान संवाद लिहिले त्या सिनेमाचे. एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. मला वाटतं शेवटचा जो डायलॉग आहे जिथे आपला ट्रेलर संपतोय तो सुद्धा किती सुंदर आहे, आणि अशा डायलॉग रायटरसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. थँक्यू सो मच. आपल्याकडे कोणाकडे काही प्रश्न आहेत का मीडियामध्ये? येस. नाव ना माझ्या गाण्यावरनं सुचलं. म्हणजे ते गाणं, आणि कसं आलं की ज्यावेळेला आपण कसं असतं की नाव, हल्ली काय करतो आपण ना, सिनेमाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो नावात, आणि प्रॉब्लेम हा होतो की त्या सिनेमाला येणारा प्रेक्षक कसं म्हणायला, मला ही अनोखी गाठ होती. इट्स अ व्हेरी पिक्युलर रिलेशन आहे. त्यामुळे मला वाटतं हे, आणि ते गाणं एकदा म्हणत असताना म्हटलं रे ही ओळ त्या सिनेमासाठी करेक्ट आहे. आणि ॲप नाव आहे, म्हणजे सिनेमा बघितलं तर तुम्हाला कळेल की नाव करेक्ट आहे त्या पिक्चरचं. नमस्कार. खूप छान आहे ट्रेलर, आणि महेशदा खरंच खूप छान कास्ट, आणि तुमचा सिनेमा म्हटल्यावर अर्थातच उत्सुकता खूप जास्त आहे. आता आठवणींचा कप्पा इथे छान उलगडलाच होता स्टेजवर, तर मला असं वाटतं थोडासा कंटिन्यू करावा. सिनेमा चालू असताना इतक्या छान कास्टसोबत काहीतरी अजून छान आठवणी असतील, प्लीज कोणीही शेअर करा. हो, मी कसं होतं, ह्या पिक्चरचं शूटिंगचा अनुभवच फिनॉमिनल होता. आम्ही महाबळेश्वरला गेलो, एका शेड्यूलमध्ये करायचं ठरलं तिकडे, आणि आम्हाला एक लोकेशन सापडलं सुंदर, एक घर. श्रेयसचं जे घर दाखवायचं होतं, अप्रतिम असं दरीत घर होतं. मग आम्ही ते घेतलं, पण तिकडे त्या घरामध्ये 4 बेडरूम होते, आणि बाहेर एक त्याचं आउट हाऊस होतं, तिकडे 7 बेडरूम, म्हणजे जवळजवळ अर्ध युनिट तिकडेच राहिलेलं. आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती. त्यामुळे खूप गंमत होती. सकाळी मी नॉर्मली कसं असतं, आता तयारी करायची आहे, चला उठा सकाळी. मी आपलं सकाळीच त्यांना सांगायचं की तुमची तयारी झाली की मला उठवा, मी इथेच आहे. त्यामुळे ती जी एक गंमत होती ना सिनेमा करताना, कुठेच जायचं नव्हतं, उठायचं आणि शूटिंग करायचं होतं. कित्येक वेळा असं लेट उठलो, घाईघाईत, शॉट रेडी आहे, हो हो, तो शॉट घेऊन आल्यानंतर मी आंघोळ केलेली आहे. म्हणजे दुसरा शॉट होईपर्यंत मग वेळ मिळायचा ना. त्यामुळे दॅट वॉज फन. आणि सगळे म्हणजे पॅकअप नंतर पण सगळे छान एकत्र. जेव्हा श्रेयसला आम्ही फक्त दुसरीकडे, म्हणजे ते पण जवळच होता तो, पण तो पण बऱ्याच वेळा सगळं रात्री जेवण झाल्यावरच जायचा तिकडे, किंवा डबा तिथे जायचा इथून. पण तो जो एक एलिमेंट होता त्याच्यात, आणि ते हाईटवर होतं, ते एक फक्त जरासं त्याच्यात काही हे होतं ते की कधी ढग यायचे. म्हणजे शॉट चालू आहे, चला रेडी टेक ॲक्शन म्हटलं असे ढग यायचे तांबारे. ते ढग जाईपर्यंत मग कित्येक वेळा, म्हणजे त्यांचा जो हा लग्नाचा सीन होता ना, तो आम्ही किती वेळ करत होतो. चला शॉट रेडी, आले ढग. इट वॉज अनरियल. म्हणजे हार ह्यानी गौरीच्या काळात घालायचा का त्याच्या वडिलांच्या घरात घालायचा, इतकं होतं ते. ती एक धमाल होती, आणि मजा होती. सुहासताईंची जी बेडरूम आम्ही सिनेमात दाखवली, ती सुहासताईंची बेडरूम होती पॅकअप नंतर. तर त्यांना तर काहीच प्रॉब्लेम होती, गुटायची आणि चला शॉट रेडी. ती एक ह्या सिनेमासाठी ना खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट. आणि इट वॉज, म्हणजे ह्या पिक्चरचं शूटिंग इतकं ब्युटिफुल झालं. वेदर चांगलं, छान ठिकाणी राहिलो होतो, आणि गरम नाही, काही नाही, फार प्रवास करायचा नाही आहे. आणि हा पण वेगळा राहिला हा जॉर्जमध्ये. ह्याचं सकाळी कधी दिसायचं चालत किती किलोमीटर चालायचं सुरू, 7 किलोमीटर. हां, त्यामुळे बट इट वॉज फॅमिली. म्हणजे एकतर आम्ही तसं, आणि बरं माझ्याकडे कसं युनिट पण माझं
म्हणजे माझ्याकडे 91चा माझा एक लाईट ऑपरेट करायचा मुलगा, तो आज माझ्याकडे असिस्टंट म्हणजे तो आज सगळंच करतो. त्याला एडिटही जमतं, त्याला सगळं पोस्ट प्रोडक्शनही जमतं. त्यामुळे माझ्याकडे बेसिकली सगळे, माझा एकेकाळी ड्रायव्हर होता, तो माझा आर्ट डिरेक्टर आहे. आणि तो फक्त माझा नाही, तो खूप पिक्चर केले, त्याने हॉलिवूड पिक्चर पण केला आहे. त्यामुळे आय एम नॉट डन हिम अ फेवर, त्याच्यात होतं ते, त्याला फक्त मी. त्यामुळे ही सगळं युनिट माझं, मला वाटतं किती वर्षापासून माझ्याबरोबर आहे. त्यामुळे इट्स फॅमिली. आणि ह्या पिक्चरच्या निमित्ताने आम्हाला एकत्र राहता आलं. नाही तर शूटिंगला काय असतं, हे युनिट तिकडे राहतो, तो तिथे राहतो, फक्त शूटिंगसाठी भेटतो. इथे म्हणजे पॅकअप नंतर आम्ही एकत्र असायचो. त्यामुळे ती गंमत आय थिंक बियॉन्ड इमॅजिनेशन होती. हॅलो महेश सर, प्रश्न तुम्हाला इथे. मला वाटतं त्यांना काहीतरी विचारायचं आहे. मला असं वाटतं हाच प्रश्न थोडासा कंटिन्यू करून तुझ्याही काही आठवणी ऐकायच्या आहेत. नाही म्हणजे एकतर म्हणजे तो बोलला वेदर खूप छान होतं, सगळे एकत्र होतो आणि जेवण अप्रतिम होतं, यु नो. सो हां, जेवण अप्रतिम होतं. आणि यु नो फॉर्च्युनेटली त्यावेळी फार काही रेस्ट्रिक्शन्स मला नसल्यामुळे मासे बिसे अप्रतिम. महेशदांचं जसं तो म्हणाला की युनिट सगळंच इतक्या वर्षांचं आहे. कुकसुद्धा मला वाटतं ते कोण होते जे बनवायचे तिथेच, सगळं तिकडे, हां तिथेच बनवून मग मासे असो किंवा आता फार व्हेजिटेरियन पण व्हायचं जेवण, ओके. पण बाकी सगळं जे यायचं तर आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. म्हणजे इवन कधी मी जर का संध्याकाळी माझं जे हॉटेल होतं शेजारी, तिथे गेल्यावर गरम गरम पिठलं भाकरी वगैरे, त्यामुळे मला खूपच मज्जा आली. आणि फारच लवकर संपलं शूट असं वाटायला लागलं, यु नो. थोडंसं आम्ही अजून फंबल केले असते, थोडा अजून वेळ घेतला असता, चुकलो असतो, थोडे दिवस अजून चाललं असतं तर मजा आली असती, इज व्हॉट आय फील. हॅलो महेश सर, प्रश्न तुम्हाला आहे. तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केलात, एक जुनी आठवण म्हणून काय आम्हाला आईवडील तुडवायचे. कारण ॲक्च्युली खरी परिस्थिती आता आहे का तुम्ही एक मुलाला मारलं तर मुलगा इतका बोलतो की मी जाऊन केस करीन, कारण ही वेस्टर्नायझेशन घेतलेलं आहे. तर असं काय या पिक्चरमध्ये तुम्ही दाखवलं आहे का जेणेकरून या नवीन पिढीला नाही, नवीन पिढीला नाही, म्हणजे आता जे आहे ते आहे, चालतंय. म्हणजे आता मी नाही ना माझ्या मुलाला मारलंय, म्हणजे मला वाटतं जास्तीत जास्त डोळे वटारले असेल हल्ली. आणि तुम्ही काही बोललात की मग आई सांगते का बोललास तुला तसं, मग ती चिडली, मग ती तिकडे जाऊन कंप्लेंट करते. त्यामुळे ना हल्ली काही ती सोय नाही, त्यामुळे गपचूप बसायचं. पण मला असं वाटतं की त्या पिढीने ते चेंज झालेत ना, ते आता आपणही एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आज म्हणजे ते त्यांना बंधनं नको असतात. आणि इट्स अप टू द चाइल्ड की तुम्ही ते किती बंधनं घालून घ्यायची किंवा नाही. फॉर्च्युनेटली आमची मुलं जी आहेत ती तशी काही न सांगता पण आहेत, ओके. पण मला असं वाटतं ना की आज मला कधी कधी तेच वाटतं की आम्हाला जरा काय झालं की ते फटकेच पडायचे. म्हणजे त्याला काही ते हल्ली म्हणतात ना की आमच्या वेळी स्टेबिलायझिंग ऑफ द चक्राज, ओपनिंग ऑफ द ऑराज हॅपन विथ वन टाईट स्लॅप, पटाक, सगळं झालं, चक्र बिक्र सगळे ओपन झाले आमचे ऑरा बिरा. त्यामुळे सगळे पण ते दादा ते ना छडी लागे छमछम, तो अरे काय बोलायचं आहे. हां, नाही, हा जो विषय चालला आहे त्याच्यावरनं बोलावं असं वाटलं की आईवडील दिवसेंदिवस बिझी होतात का नाही, त्यांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही. आणि अर्थातच आपला सगळ्यांचा आदर्श असतो अमेरिकेत असं चालतं, पण त्याच्याबरोबर अमेरिकेत हेही चालतं हे आपल्याला माहिती आहे की 4-5 वर्षाचं मूल काय किंवा KG मधल्या मुलाला शाळेत एक नंबर दिला जातो, फोन नंबर KGतल्या, की तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी जरी त्रास दिला तरी तुम्ही या नंबरवर फोन करायचा आणि पोलीस आईवडिलांना येऊन घेऊन जातात. नशिबाने आपल्याकडे अजून ती वेळ आलेली नाही आणि येऊ नये पाहायला गेलं तर. कारण आत्ता मी शरदच्या कॅरेक्टरमध्ये आपण पाहिलं तर तेच आहे की भल्यासाठीच करतं ना कोणी. तिकडच्या देशाची गोष्टच वेगळी आहे आणि आपल्याकडे हळूहळू तर यायला लागलं आहे. हेही वाईट आहे की आईवडिलांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही. आणि मला असं वाटतं की सगळा प्रॉब्लेम ना तिथे सुरू होतो. त्याच्यामुळे द्याव्यात, सणसणीत 2 द्यायचे असतात, हे मला पटलेलं आहे. आम्हाला नाही दिल्या कोणी, पण आम्ही चांगली मुलं होतो. गौरीच्या वडिलांचा रोल शरदने केला ना, तो गौरीच्या वडिलांच्याच रोलवरच बेस केलाय मी. म्हणजे हो, गौरीचे वडील स्ट्रिक्ट आहेत आणि नथिंग रॉंग. ती काय वाईट झाली आहे का नाही. आणि एक बघ ना महेश की स्ट्रिक्ट आई वडील असणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे.
पण कसं असतं ते स्ट्रिक्टेस्ट जो असतो तो विदिन लिमिट असतो. मी अगदी थोडक्यात जरा वेगळं उदाहरण देते, पण आपण एक राग गातो सारेगम पधनिसामध्ये. सारेगपधसा हा भूप राग आहे. या एका भूप रागामध्ये मी काय वाटेल ते करीन. त्या सारेगपधसामध्ये ते वाटेल ते त्याला करू द्यायचं, पण भूप रागाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हे जर आपण आईवडिलांनी पाळलं तर मला वाटतं की याप्रमाणे मुलांना नक्की हँडल करता येईल. आणि दॅट इज व्हॉट इज डुईंग. नाही, मी तो तसा थोडासा ओल्ड फॅशन आहे. मला तरी अजूनही जॉईंट फॅमिली, मला अजूनही माझ्या घरी आठवड्यातनं महिन्यातनं 5 वेळा तरी माझे सगळे भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, हे कायम मला घर गजबजलेलं आवडतं. इंडियन आहोतच ना रे तसे. पण तसं नाही ना हल्ली. म्हणजे एकदा मुलं काही घरात मुलं येतात आणि मग रूममध्ये आय नीड माय टाईम. वाचवाशी वाटते माय टाईम कसलं तर माय स्पेस. आमच्याकडे नाही येतच आमची मुली. पण म्हणजे हे काही कळतच नाही मला. कुठेतरी एक आय डोंट, त्याचा एक बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं. म्हणजे एक फॅमिली टाईम पण असू दे, माय टाईम तुमचा ठेवा, पण एक टाईम फॅमिली टाईम म्हणून तरी ठेवा ना, की आपण सगळे एकत्र बसू, गप्पा मारू, छान काहीतरी बघू, छान. मी थोडासा ओल्ड फॅशन आहे त्या बाबतीत. मला अजूनही आय स्टील बिलीव्ह इन सगळे एकत्र बसून जेवायला पाहिजे. मला गौरींना विचारायला लागेल, व्हॉट ही सेज कितपत आय कॅन यू अग्री. स्ट्रिक्टनेस. कशाबद्दल? स्ट्रिक्टनेस म्हणजे मी नाही आहे फार स्ट्रिक्ट, तिचे वडील खरे. नाही पण तेच अबाउट युअर फादर, व्हॉट हाऊ स्ट्रिक्ट इज. आहेत, मी पण खूप फटके आणि सगळं खाल्लं आहे लहानपणी. पण आता रिअलाईज होतं की त्यांच्यामुळे मी इथे आहे. म्हणजे लहानपणी समजा कोणते डान्स कॉम्पिटिशन्स वगैरे मी केलेत, मी खूप फटके खाल्लेत प्रॅक्टिस करताना, पण त्याच्यामुळे माझे एक्सप्रेशन्स मे बी आत्ता जे आहेत ते आहेत. सो ॲट दी एंड आई पप्पाच बरोबर असतात. थँक्यू. हॅलो नमस्कार. कल्पेश राज कुबल, महाराष्ट्र टाइम्स. जसं सुहासताई म्हणाला की महेश सरांकडून त्यांना रोल येण्यासाठी खूप उशीर झाला, तसं श्रेयस आता तुझ्यासाठी पण तेच झालं की ही गाठ बांधण्यासाठी इतके वर्ष जावी लागली. तर त्याबाबतची काही तक्रार, त्याबाबतचं काही सांगू शकशील? नाही, ॲक्च्युली वेन एव्हर ही फील. आता सोडणार नाही ती गाठ ना. आता तुम्ही म्हणेपर्यंत की तुला श्रेयस शिवाय कोणी दिसत नाही का, तोपर्यंत सोडणार नाही. ग्रेट ग्रेट ग्रेट. प्लीज कंटिन्यू. नाही, ॲक्च्युली महेशदा मगाशी म्हणाला त्याप्रमाणे की जोपर्यंत त्याला त्या रोलसाठी तो माणूस योग्य वाटत नाही, तोपर्यंत तो नाही सांगत. आणि विच इज फेअर. त्याच्या सगळ्या सिनेमांमध्ये आपण तसं बघितलं, जेवढी कॅरेक्टर्स आहेत ती आपल्याला असं वाटतं की नाही बॉस, हा व्यक्ती इथे करेक्ट आहे, त्याचं जे कास्टिंग केलं आहे ते करेक्ट आहे. ॲट द एंड ऑफ द डे ॲज अन ॲक्टर प्रत्येक वेळी वाटत राहतं. महेशदाची जेव्हा नवीन फिल्म अनाऊन्स होते तेव्हा असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये असावं. आय थिंक विच इज दी एक्साइटमेंट अँड एनर्जी दॅट कीप्स यू गोईंग. म्हणून मी मगाशी म्हणालो की फोन आल्या मी हो बोललो, कारण तुम्हाला माहिती आहे की जी कलाकृती बनवणार आहे तो माणूस ती दर्जेदारच असणार आहे, ती चांगलीच असणार आहे, त्याला एक बेसिक काहीतरी स्टँडर्ड तर डेफिनेटली असणार आहे. सो यू कीप वेटिंग बट नो कंप्लेंट्स. ज्यावेळी त्यांनी बोलवून मला हे पात्र दिलं, हा रोल दिला, आय थिंक इट वॉज वी वर डेस्टिन टू वर्क फॉर दिस वन. सो नो कंप्लेंट्स व्हॉट्स एव्हर. राईट. आणि ही फ्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाची वाटतं महेश. शरद दादा, मांजरेकर सर आणि श्रेयस तू सुद्धा, तिघांच्यामध्ये जिद्द दिसते आणि तिघं त्या जिद्दीमुळे आज आमच्यासमोर आहेत आणि ही जिद्द अशीच कायम राहू दे. नाही, माझं कायम म्हणणं असतं ना की आपण काय करतो ना, माझं म्हणणं असतं की यू आर अलाइव्ह अंटिल यू आर डेड. सो बी अलाइव्ह ऑलवेज. म्हणजे मी हा विचारच करत नाही, कधीच केला नाही की का, म्हणजे वेन यू थिंक की मी मरेन, नाही रे, यू आर अलाइव्ह टिल यू आर डेड. त्यामुळे लिव्ह दॅट मुमेंट, ह्या मताचा मी आहे. आणि शरदचं पण मला त्याचं खूप कौतुक वाटतं. तो पण बाहेर, म्हणजे त्यांनी नाटक केलं कुठलं, ती हिमालयाची सावली, मी म्हटलं का करतोय, पण त्यांनी केलं. म्हणजे मी ह्या कॅन्सरच्या ऑपरेशननंतर जेव्हा बिग बॉसचं पहिलं प्रोमो शूट केला ना, तर मी अख्खा आतमध्ये ट्यूब लावून इथे पिशव्या बांधलेल्या आणि शूट केलेलं आहे मी. इथे पोटात बिटात सगळ्या ट्यूब होत्या, कारण त्यांना प्रोमो जायचा होता. पण इट डझंट, देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम. म्हणून मी श्रेयसला पण म्हटलं, अभि वी आर ॲज गुड ॲज न्यू. माझ्याकडे पण 3 आहेत. एकदा तिघांच्या जिद्दीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. माझ्याकडे 3 स्टेंट्स आहेत आणि मी स्टेंटमॅन म्हणतो स्वतःला. माझ्याकडे 2च. नाही पण ते राहू दे तेवढंच. आणि काही नाही. आणि आता युअर हार्ट इज एज गुड एज न्यू. म्हणजे
म्हणजे मला अजून आठवतं की मी माझं ज्याला अँजिओप्लास्टी झाली तर मी डॉक्टरला सांगितलेलं की मी हॉस्पिटलचे कपडे घालणार नाही, मला थोडंसं मग म्हणून मी माझ्या घरचे कपडे घालून ते हिंदुजामध्ये आणि मी स्वीट घेतलं, त्या वाजलं रूम होती. मी सांगतो ती स्वीट रूममध्ये पार्टी रूम असायची, सकाळी यायचे काय आहे खायला, अरे त्या रूममध्ये म्हणजे सकाळ नाश्ता भरून ठेवला असायचा मेजानी आणि मी अर्धा तिकडे, फक्त तिकडे पत्ते आणि बाकी सगळं चाललं नाही, बाकी सगळं चालू होतं. तर माझा डॉक्टर रोज यायचा, मग मला तिकडून बोलवायचे डॉक्टर आला आहे. मी एकदा मला डॉक्टर म्हणाला की तू मला कधीतरी त्या बेडवर दिस, मी येईन ना जेव्हा व्हिजिटला कधीतरी त्या बेडवर दिस. त्यामुळे ना इथे खूप तुम्ही स्ट्रॉंग असायला लागतं तुम्हाला सर्वायवल असेल तर. कॅन्सरचा मला जेव्हा रिपोर्ट आला आणि मी धमाल करत होतो रूममध्ये, मग तो डॉक्टर मेधाला म्हणाला याला माहिती आहे याला काय झालं. तर मला ना हसावं का रडावं कळलं ना. म्हटलं यू शुड बी हॅपी, व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू डू. मी असं डिप्रेशनमध्ये बसून की मला कॅन्सर झालं म्हणून बसायचं का, नाही. म्हटलं आय विल ओव्हरकम दिस. हा थॉट तुमच्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे की आय विल ओव्हरकम दिस. आणि त्यामुळे मी अजूनही आहे, म्हणजे माझ्यात प्रॉब्लेम नाही आहे तसे नाही, खूप आहेत, पण मी सांगत नाही. बट आय प्रिटेंड ॲज इफ मी आत्ता मॅरेथॉन धावू शकतो, अजिबात नाही, 3 किलोमीटर पण धावू शकत नाही. पण यू हॅव टू बिलीव्ह दॅट यू विल रन, माझं ते म्हणणं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण 1-2 प्रश्न घेऊया फक्त अजून. शारिक सर, या बिग कंग्रेचुलेशन टू यू एंड द एंटायर टीम. आपने इसके पहले भी बहुत अच्छे कंटेंट दिए हुए हैं एक्चुअली, एंड आई जस्ट वांटेड टू आस्क कि ये फिल्म ऐसी है जो आप दूसरे लैंग्वेजेस में भी डब कर सकते थे, या ऐसा होता है ना कि बहुत बार सबटाइटल्स भी दे के ज़्यादा एक वाइडर ऑडियंस को आप रीच कर सके. जैसे हमने ट्रेलर देखा, या जब आप कोई फिल्म के साथ जुड़ते हो तो आपको पता चलता है कि कंटेंट में एक बहुत दम है. तो जो स्ट्रैटेजी होती है कि कभी लाइक वाइल द फिल्म इज़ ऑल्सो बीइंग मेड, आप लोग कुछ डिसाइड करते हो कि इसको अगर अदर लैंग्वेजेस में भी फिल्म देखी जाए तो वाइडर ऑडियंस तक पहुंच सके, तो वो भी एक ओपनिंग, आर यू प्लानिंग दैट वे? बिकॉज आई थिंक सो कि फॉर हिंदी में हम लोग उस तरह से कर रहे हैं, तो वाई नॉट फॉर अ मराठी फिल्म ऑल्सो? आई थिंक सो इट कैन बी इन हिंदी ऑल्सो, इट कुड बी डब्ड इन हिंदी और एनी अदर लैंग्वेजेस ऑल्सो. व्हाट हैपेंस बिटवीन मराठी और हिंदी में, देयर इज अ वेरी लार्ज ओवरलैप. तो क्या होता है कि जो ओरिजिनल लैंग्वेज है उसका जो मज़ा है फ्रॉम एन ऑडियंस पर्सपेक्टिव, दैट्स सो एक जो सोल है वो ट्रांसलेशन समटाइम्स में या डबिंग में इट गेट्स लॉस्ट. बट हाँ, ऐसी एक पिक्चर है अगर हमें रीमेक करनी हो विद सिमिलर स्टार कास्ट, सेम डायरेक्टर, समथिंग लाइक दैट, वी आर लुकिंग एट अपॉर्चुनिटीज़ इन अदर लैंग्वेजेस, हिंदी हो या कोई दूसरी अलग लैंग्वेजेस हैं तो वो कर सकते हैं. बट क्या होता है कि द सोर्स लैंग्वेज स्पेशली फॉर ड्रामाज इज़ वेरी इंपॉर्टेंट, क्योंकि वो एक जो न्यूआंस जो निकलता है, वो जो भाषा और वो जो रीजनल जो इमोशन आती है, दैट इज़ इम्पॉर्टेंट टू, उसको सैक्रोसैंक्ट रखना बहुत इम्पॉर्टेंट है. Shreyas, big congratulations to you, and so good to see you back to in action. Like Thank you. आपकी बारे में जानना चाहेंगे कि 70s की किड हो, इनफैक्ट लाइक व्हेन यू, तो वे यू रिबेलियस लाइक या फिर कभी ऐसी कोई मेमोरी जहाँ पर आपने कोई जिद की हो ना कोई चीज़ के लिए जो आपको, एंड मे बी आपके फादर ने कभी उस चीज़ के लिए मना किया होगा, एनीथिंग इफ यू रिमेंबर? नहीं, मैंने बोला ना हमारे सारे चक्रा वकरा और सब एक ही इसमें खुल जाते थे. तो ज़िद तो वैसे नहीं होती थी. आई कम फ्रॉम अ वेरी हम्बल मिडिल क्लास फैमिली. तो आपको पता होता है कि आपके घर में क्या है, क्या सिचुएशन है, आप कितनी ज़िद कर सकते हो, क्या मांग सकते हो. आई रिमेंबर वंस जब मैं छोटा था तब एक स्पोर्ट्स शॉप हुआ करता था शिवाजी पार्क में, अभी भी वो है, और बिल्कुल उसको लग के हमारा बस स्टॉप था, जो शिवाजी पार्क से बस अंधेरी आती थी. तो उसके पीछे, बिकॉज दैट शॉप यूज्ड टू बी वेरी अट्रैक्टिव, तो हर बार एटलीस्ट अंदर जाते थे, देखते थे क्या क्या चीज़ है. तो वहाँ पे एक गेम था जो ऐसा बॉल बेरिंग का जो रहता है ना, बॉल बेरिंग, वो ऐसे डालते थे और हम एक बैट्समैन ऐसा होता था और उससे वो मारते थे. तो वो 4, 6 वगैरह जो भी है वैसा गेम हुआ करता था. एंड मुझे वो बड़ा पसंद था, क्रिकेट का गेम. तो 1-2 बार मैं जाके देख के आया था. फिर आई रिमेंबर मेरे फादर मुझे वहाँ पिकअप करने आए थे मेरे नानी के घर से, तो मैं उनको लेके गया था कि यहाँ पे चलो ना, वो गेम देखो. एंड वो गेम हमने देखा, मेरे फादर ने देखा, एंड ऑब्वियसली ही डिडंट हैव द मनी दैट टाइम टू बाय दैट गेम इमीडिएटली फॉर मी, बिकॉज ऐसा नहीं होता था कि अच्छा लगा अरे ले लो.
यू नो. तो वो कोशिश कर रहे थे यू नो कि हाँ ठीक है देखते हैं और क्या क्या है वगैरह बातें चल रही थी. और इतने में उन्होंने मुझसे कहा बस आ गई बेटा, बस निकल गई तो फिर यू नो वापस लेट हो जाएगा. तो हम लोग गए और वो रह गया बिकॉज आई लेटर ऑन फिगर दैट यू नो प्रॉब्ली ही वाई डिडंट ही बाय इट, बट देन आई फिगर दैट ही डिडंट हैव द मनी. बट जब घर पे गए तो उन्होंने उसी तरीके का एक कुछ खुद गेम बनाया यू नो, और मुझे बोला कि हाँ ये देख वैसा ही है यू नो, उसके जैसा बिल्कुल नहीं है लेकिन वैसा ही है, देखो चलेगा. तो उन्होंने वैसा ही एक बैट्समैन बनाया था, कुछ फील्डर्स बनाए थे और बॉल बेयरिंग मुझे दे के फिर हम लोग वो खेला करते थे. सो आई थिंक दीज वर वंडरफुल टाइम्स यू नो, जब आई रियलाइज द वैल्यू ऑफ एवरी लिटिल थिंग दैट आई गॉट, दैट माई फादर और माई मदर और माई फैमिली गेव मी, एंड आई विल नेवर फॉरगेट दैट. आज जैसे महेश दा ने कहा कि इट्स वेरी ईजी, कुछ चीज़ अच्छी लगती है बच्चों को हम फटाफट बोलते हैं हाँ ले लो. बट आई थिंक ये जो चीज़ है जो आज तक मुझे याद है, शायद मैंने जो मेरी बच्ची के लिए किया शायद उसको कल तक याद भी नहीं होगी यू नो. बट आई थिंक आई मिस दोज डेज एंड आई मिस माई फादर. थँक्यू. श्रेयस, एक प्रश्न आहे. तुमचा जो रोल होता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ॲडव्होकेटचा, आठवते तुमचा तो चष्मा, तर रोलची रिक्वायरमेंट होती, स्टोरी रिक्वायरमेंट काय महेश सरांचा तो सुझाव होता? त्या चष्म्याचं एक सिक्रेट आहे जे मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, पण ते सिक्रेट जर का कोणी मला उलगडून सांगितलं फिल्म बघितल्यानंतर तर मी माझ्याकडून त्यांना एक गिफ्ट देईन 100%. त्या चष्मा महेशदानीच, म्हणजे असा सीन सुरुवात झाली, रिहर्सल वगैरे सगळी झाली आणि असं ठरलं की चला रेडी टेक करूया, हां इकडे जरा, हां चष्मा उचलला असा घातला मला, हां चांगला आहे जा टेक करूया. ओके. सो पण तो चष्मा काय आहे यू नो ते तुम्हाला जरा नीट बघायला लागेल सिनेमामध्ये. आणि जर का जे कोणी मला सांगतील की त्या चष्म्याचं गुपित काय आहे, मी त्याला खरंच माझ्याकडनं एक गिफ्ट देणार आहे, जे एक आहे जे मी नंतर फिल्म रिलीज झाल्यानंतर मी रिव्हील करीन. बरं झालं तुम्ही विचारलं, पण फिल्म रिलीज झाल्यानंतर मी रिव्हील करीन की ते काय आहे. ते तुम्ही मला सांगा की काय आहे आणि आय विल गिव्ह यू अ गिफ्ट फ्रॉम माय एंड. हाँ मतलब मजबूत, थोड़ा सा नहीं, अच्छा खासा, मतलब बाकी आगे भी देखेंगे ऐसे पेट वेट मस्त यू नो. बट वो रोल की डिमांड थी, रोल की डिमांड थी, वांट अ लिटिल पंच. रोल की डिमांड थी. और वो शूटिंग करते करते फिर और वो जैसे डिमांड बढ़ती गई, जैसे वो खाना लजीज खाना आता गया वैसे डिमांड बढ़ती गई और मैं और मोठा होते गया. थँक्यू सो मच. आपण Q&A रॅपअप करतोय. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार प्रश्न विचारल्याबद्दल. आणि श्रेयस, तू म्हणालास तसं एक गिफ्ट नंतर जे कोणी गेस करेल त्यांच्यासाठी आहे, पण एक गिफ्ट आता तुझ्याकडून आम्हाला सुद्धा मिळणार आहे असं मी ऐकलंय. एक व्हॅलेंटाईन डे स्पेशलसाठी मला असं वाटतं की आमचे जे वैभव जोशी आहेत त्यांची एक छानशी छोटीशी कविता आहे, ती यु नो मला इथे म्हणावीशी वाटते की विथ ऑल युअर परमिशन. छोटीशीच आहे, व्हॅलेंटाईन स्पेशलसाठी. त्यात शेवटी माझी एक आगाऊ ॲडिशन पण आहे. ओके. एक होकार दे, एक होकार दे, फार काही नको, फार काही नको, फक्त नाही नको. एकदा दोनदा ठीक आहे सखे, एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको. थेट स्पर्शातून बोल काहीतरी, गूढ शब्दातली मौन ग्वाही नको. खात्री एवढा हात हातात दे, खात्री एवढा हात हातात दे, पण मिठी एवढा गवगवाही नको. मस्त डोळ्यातली थेंबभर दे नशा, मस्त डोळ्यातली थेंबभर दे नशा, मग दवाई नको अन दुवाई नको. आपले भेटणे हीच आपली कोजागिरी, आपले भेटणे हीच आपली कोजागिरी, आपला व्हॅलेंटाईन. चांदणेही नको, चांदवाही नको. धन्यवाद. क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या वैभव जोशींसाठी आणि अर्थात श्रेयससाठी सुद्धा. आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आपण इथे एक फोटो ऑपॉर्च्युनिटी करणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की प्लीज आपण उभे राहूया फोटोसाठी. रोजच्या आशिमा अवस्थी, भूमिका तिवारी, नीरज जोशी आणि साधिक चितळेकर. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे.